रामकृष्ण हरी मित्र मंडळी, श्री स्वामी समर्थ. लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक विवाहित महिला सुंदर साडी, दागिने घालून शाळांचे शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते. या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात, कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला, नटायला खूप आवडतं. त्यामुळे अनेक स्त्रिया अशा सणावाराच्या दिवशी, जसे की संक्रांत असेल, नागपंचमी असेल, दिवाळी असेल किंवा वटपौर्णिमा असेल, अशा दिवशी मात्र आवर्जून नटत असतात. आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक विशेष असं महत्त्व आहे. आणि अशा सणावाराच्या दिवशी साज-शृंगार करण्यात सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही देखील छान असा शृंगार करून नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करा. त्यामुळे या दिवशी सर्वांना छान असं तयार व्हायला लागतं, कारण वटपौर्णिमेचा सण हा स्त्रियांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा आहे. आणि असा एखादा सण जवळ आला की प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न म्हणजे, या दिवशी कोणती साडी घालू किंवा या दिवशी मी कोणत्या रंगाची साडी नेसू. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही, आणि वटपौर्णिमेसाठी यंदा कोणकोणते शुभ रंग आहेत, आणि या सणाला बांगड्या घालताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या घालू नयेत, किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावर्षी म्हणजे 2026ला वटपौर्णिमा ही सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हा सण नवरा बायकोच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत करते, वडाची पूजा करते. वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी केलं जाणारं व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या 7 जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो, अशी धारणा आहे. वटवृक्षाचं आयुष्य हे अखंड असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जली व्रत करतात. पण पूर्वीच्या स्त्रिया रात्री म्हणजे 3 दिवसाचे व्रत करायच्या. मात्र आता स्त्रिया फक्त पौर्णिमेच्या दिवशीच उपवास करून वडाची झाडाची पूजा करतात, आणि मग एकदा की पूजा झाली की नंतर उपवास सोडला जातो. या प्रकारे वटपौर्णिमेच्या सणाचं खूप मोठं असं महत्त्व आहे. त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतो, ही पूजा करत असतो. त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हटला तरीही चालेल. आणि त्या स्त्रियांना हा प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची नेसू नये, कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक व शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग हे अशुभ मानले जातात, कारण एखादा रंग हा आपल्या मूडवर परिणाम करतो, आपल्या मनाला उत्तेजित करतो, तर एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो. प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट असा अर्थ आहे. रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ यामुळे एका रंगाचे वातावरण निर्माण होत असते. यामुळे जीवनातील रंगांचे महत्त्व शब्दात मांडले तर अशक्य आहे, कारण मन आणि रंग यांचं नातंच काही वेगळं आहे, आणि यामुळे रंगाला मानवी जीवनामध्ये महत्त्वाचं असं प्रमुख स्थान आहे. त्यामुळे पहिला शुभ रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा हा देवीचं प्रतीक आहे आणि सौभाग्याचं लेणं सुद्धा मानलं जातो. यामुळे नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते किंवा चुडा घालते. नवरीच्या आयुष्यात कायम सुख, समाधान आणि हिरव्या रंगापणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो. तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक जीवन, वैवाहिक आयुष्य हे देखील सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होत असतं.
सकाळच्या वेळी किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त फक्त पाहिल्याने मन शांत होतं, मन ताजेतवानं होतं. कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. किंवा ज्या महिला विवाहित असतात त्यासुद्धा दररोज शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतात. त्यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांची प्रगती होते आणि त्यांचं आयुष्य देखील वाढतं असं म्हटलं जातं. तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. यावरूनच हिरवा रंग हा किती शुभ आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर या वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसू शकता. त्यानंतरचा शुभ रंग आहे तर तो म्हणजे पिवळा रंग. तर आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यालयात पिवळा रंग जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो. ते प्रकाश देखील दर्शवतात. त्याचप्रमाणे पिवळा रंग परिधान केल्याने आपल्याला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो. तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी. हळद कुंकवामधील जी हळद असते ती सुद्धा पिवळ्या रंगाची असते आणि हळदीला जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे खरं तुम्हाला शक्य झालं तर वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण असंही पौर्णिमेच्या दिवशी आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी पण भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा सुद्धा केली जाते. भगवान विष्णूंना सुद्धा पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी निवास करते. त्यामुळे तुम्ही जरी पिवळ्या रंगाची साडी नेसून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर त्यांचा सुद्धा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी पण तुम्ही नेसू शकता. किंवा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी पण नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला सुद्धा खूप शुभ मानलं जातं. आपली रोजची देवपूजा असो किंवा इतर वेळी जर आपण कोणतीही पूजा मांडायची असेल तर शक्यतो लाल रंगच वज्र वापरतो. कारण सर्व देवतांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो. गणपती बाप्पा, माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय आवडतं. तसेच सौभाग्यामधील अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातीलच कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचंही तेवढेच जास्त महत्त्व आहे. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे लाल रंग घातल्याने सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. सोबतच लाल रंग हा प्रेमाचा, सुखाचा सुद्धा प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा वटपौर्णिमेला नेसू शकता. आता आपण साडीचे रंग पाहतोय, पण लक्षात ठेवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साडी नेसताना शक्य झालं तर त्यातल्या त्यात तुम्हाला काठपदराची साडी, त्यामध्ये पैठणी असो किंवा कोणताही प्रकार असो, पण काठपदराची साडी शक्यतो नेसा. कारण अशा काठपदराची किंवा नऊवारी साडी नेसण्याचा पण खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अशा सणावाराच्या दिवशी तरी आपल्याला अशी नऊवारी साडी किंवा काठपदराची साडी नेसायची आहे. मग ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पतीला जी आवडते तो रंग आवडतो त्या रंगाची साडी पण नेसू शकता. फक्त काही रंग आपल्याला टाळायचे आहेत तर ते मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. बाकीच्या रंगांप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकता. कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतोय. या रंगांतून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा
तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. याशिवाय आपल्याला ज्ञान परंपरेमध्येही अग्नीला खूप महत्त्व दिलं जातं. जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्याला लाल, पिवळा, भगवा रंग दिसतो. त्यांचा संबंध यज्ञाशीही आहे. त्यामुळे या रंगाची साडी पण तुम्ही अवश्य नेसू शकता. त्यानंतर सर्व स्त्रीवर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. जवळपास प्रत्येकीलाच गुलाबी रंग हा आवडतो. आनंदाचे प्रतीक आहे आणि हा रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो. गुलाबी रंग परिधान केल्याने आपलं मनही प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान मिळतं आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं. यामुळे गुलाबी रंगाचे एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी किंवा आतापर्यंत मी जे काही रंग सांगितले त्या रंगांच्या साड्या तुम्ही कोणत्याही विचार न करता या सणाला घालू शकता. कारण हे अतिशय शुभ रंग आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, जांभळा कलर, राणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर किंवा चॉकलेटी कलर, मरून कलर अशा रंगांच्या साड्यासुद्धा नेसू शकता. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी किंवा या सणाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही. तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शक्यतो निळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही. कारण हा रंग सौभाग्यकारक. काळे पांढरे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यामध्ये काळा रंग किंवा शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरला जात नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो काळा, निळा आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका. तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच साजशृंगार करून देखील खूप शुभ मानलं जातं. मग यावेळी हातामध्ये काचेच्या बांगड्या, केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा, नाकात नथ, कपाळावर कुंकू, टिकली, दागिने, पैंजण, जोडवं, अत्तर अशा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे. त्यामध्ये बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर आता सध्याच्या फॅशनच्या युगात बरेच जण बांगड्या तर घालतच नाहीत किंवा बरेच जण फक्त एक तरी घालतात. खरं तर दररोज का होईना आपल्या हातामध्ये एक बांगडी किंवा कडा घातला पाहिजे. कारण 16 शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश होतो. त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण हातामध्ये काचेच्या बांगड्या या घातल्या पाहिजेत. या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना पण काचेच्या बांगड्या असायला पाहिजेत. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. या दिवशी तुम्ही शक्यतो प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या किंवा पिचकलेल्या या रंगांच्या बांगड्या अजिबात घालू नका. हिंदू धर्मशास्त्रामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. कारण हिरवा रंग शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि असं सुद्धा म्हणतात की हिरवा रंग घातल्याने त्यांच्या सौभाग्यांमध्ये वाढ होते, पतीच्या कामात प्रगती होते. त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला म्हणजे 7 घाला. आणि फक्त एक उदाहरण दिलं आहे. तुम्ही 7 पैकी जास्त किंवा कमी पण घालू शकता. फक्त एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्त घालायची आहे. असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. बघा, आपण कासाराकडे जरी बांगड्या भरण्यासाठी गेलो तरी कासारसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या घालतात. आणि खरं सांगायचं झालं तर विवाहित स्त्रियांनी आपला हातसुद्धा कधीच रिकामा करायचा नसतो. कासारसुद्धा बघा, बांगड्या भरायला गेले तर आधी आपल्याला ज्या बांगड्या आपण भरायच्या आहेत त्या भरतात आणि मग मागच्या हातातल्या बांगड्या फोडतात. पण आपला हात आधी संपूर्ण रिकामा करत नाहीत किंवा करू देखील नाही. कधीच बांगड्या भरल्या जात नाहीत अशा प्रकारे. कारण ते अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या आहे. आता सगळ्या स्त्रियांना एवढं सगळं जमणं शक्य नाही. पण त्यातल्या त्यात एक तरी काचेची बांगडी घालण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेसाठी आपल्याला कोणत्या रंगांची किंवा कोणत्या शुभ रंगांची साडी नेसायची आहे, कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत, कोणत्या घालायच्या नाहीत अशी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.